हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आरोपांच्या माऱ्यानंतर विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय. आरोप करणाऱ्यांनी नव्याने निघणाऱ्या निविदेत भाग घ्यावा, शिरसाटांचं अंबादास दानवेंना आव्हान. निवडणुका असल्यानं घाईघाईत निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले, अजित पवारांनी केली चूक मान्य, पण आता कारवाई करून काय फायदा, अजितदादांचं वक्तव्य. सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींच्या घरावर महाराष्ट्र एटीएसचे छापे, पडघ्यातून 2 अटकेत, 9 जण ताब्यात, तर शस्त्रांसह आक्षेपार्ह वस्तूही जप्त. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गजाआड असलेल्या लता आणि शशांक हगवणेंची म्हाळुंगे पोलीस घेणार कस्टडी. जेसीबी विक्रीच्या नावाखाली 11 लाखांचा गंडा घातल्याचं समोर. संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील विवाहितेला मारहाण प्रकरणी पतीसह 6 जणांना अटक. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यामुळे पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरली. राज्यात कोरोनाचा वाढता धोका, दिवसभरात कोरोनाच्या 59 नव्या रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 20 नवे रुग्ण, तर पुण्यात 17 रुग्णांची नोंद. पंधरा जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित, सुप्रीम कोर्टाचे आदेश. परीक्षेची नवीन तारीख केंद्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा मंडळ लवकरच जाहीर करणार. आज आयपीएल 2025चा अंतिम सामना. विजेतेपदासाठी पंजाब आणि बंगळुरूमध्ये रंगणार झुंज. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार. युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला. ड्रोनद्वारे रशियातल्या 5 एअरबेसवरची 41 लढाऊ विमानं पाडली. रशियानंही दिला दुजोरा.